आवाज सर्वसामान्यांचा। खटाव माण साखर कारखान्याचे चेअरमन आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व माजी आमदार प्रभाकर घारगे यांचा वाढदिवस पळशी येथे कुस्त्यांच्या आखाड्यात मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी सातारा सांगली जिल्ह्यातील सर्वपक्षीय मातब्बर नेत्यांच्या उपस्थितीमुळे जाणकारांच्या चांगल्याच भुवया उंचावल्या होत्या। या प्रथम क्रमांकाच्या कुस्त्याच्या थरार मैदानात पैलवान माऊली कोकाटेने बाजी मारली आहे। पैलवान माऊली कोकाटेला चांदीची गदा आणि प्रथम क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले। पळशी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रभाकर घारगे यांचा पत्नी इंदिरा घारगे, कन्या प्रीती घारगे पाटील, प्रिया घारगे, राहुल पाटील, प्रकाश घारगे, महेश घारगे यांच्या हस्ते कुस्ती आखाड्यात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी खासदार नितीन पाटील, शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्र राजे भोसले, रणजित सिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी आमदार दिलीपराव येळगावकर, संभाजी सावर्डेकर, हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक रणजित सिंह देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, अभयसिंह जगताप, कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे, प्रदीप विधाते, सुरेंद्र गुदगे, मनोज पोळ, संग्राम घोरपडे, हिंद केसरी संतोष वेताळ, विकास जाधव, महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे, युवराज सूर्यवंशी, राजेश पाटील वाठारकर, संदीप मांडवे, अनिल पवार, अर्जुन खाडे, डॉक्टर महेश गुरव, सुभाष नरळे, मंगेश फडतरे, अमोल फडतरे, सभापती दत्तात्रय पवार, उपसभापती विजय शिंदे, अभय देशमुख, डॉक्टर महेश माने, फिरोज पठाण, राजू भोसले, शरद खाडे, दत्तात्रय घारगे, वैभव पवार यांच्यासह माजी आमदार, मित्र समूह, खटाव तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात कुस्त्यांचा आणि वाढदिवसाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला। वाढदिवस साजरा होता या वाटीत सहकार्य करणाऱ्या एका कर्तृत्ववान नेतृत्वाचा वाढदिवस साजरा होतोय आदरणीय प्रभाकर घारगे साहेबांचा। Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. या वतीने आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, कारण आपण एका चांगल्या कार्यक्रमाला आयुष्यात एक टप्पा पूर्ण करण्यात आला। पण तुम्ही बोलला की आम्हाला बोलावं लागतं अशी परिस्थिती असते, बोलावून बोलता काय असं कळत नाही। पण जीवनामध्ये निर्णय घेताना माझ्या अनेक जबाबदारी घेत असताना मी फक्त एका क्षेत्रात काम करत नाही। मला सवय होती त्यामध्ये शेती असेल, शिक्षण असेल, उद्योग, त्याचबरोबर कारखानदारी, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याचा योगायोग मला संधी आला। आपण बघितलं असेल त्याच्यामध्ये, आणि ते करत असताना आपण सगळ्या गोष्टीचा विचारपूर्वक पुढे गेलो नाही तर काय होतंय आपल्या आम्हाला माहीत आहे। त्यामुळे माझ्या ज्या आयुष्यामध्ये काम करताना व्यवसायाला 40 वर्ष पूर्ण झाले होते, कारण 1984 साली व्यवसायाला सुरुवात झाली। आयुष्यात चढ उतार, खड्डे, अनेकांचं तुम्ही सांगितलं असे प्रसंग सगळ्यांना गेलेलं आहे। पण मला आज एका गोष्टीचा आनंद आहे की त्याचा आनंद आहे की आयुष्यातला 61 वर्ष होऊन 40 वर्ष व्यवसायाची पूर्ण झाले। त्यानंतर असणाऱ्या भविष्याचा गाडा गाठण्यासाठी 2 मुली, त्यानंतर एक जावई राहून, त्याचबरोबर पुतण्या आता आलेला आहे। सोबतीला आणखी आमच्या व्यवसायाचे अनेक सहकारी आहेत त्याच्यामध्ये। त्यामुळे आता काही चिंता करू नका की माझा पक्ष जर आज यशस्वी पूर्ण झाले तर आज 12 नंतर मी नक्की घेणार आहे। तो घेतल्यानंतर मी थांबणार नाही जाहीरपणे सांगतो। त्यावेळी फक्त तुम्ही आपल्या भागाची, आपल्या भूमीची अस्मिता म्हणून पाठराखण करा अशी तुमच्याकडे त्यामध्ये अपेक्षा व्यक्त करतो। जबाबदारी आहे, कारण या तालुक्यानं फार होतं तुम्हापासून सोसलंय, ते सोसण्याची वेळ आपल्या येऊ नये याची आपण त्यामध्ये प्रमुख खबरदारी घ्यावी। की जाहीर तुम्हाला विचारून, सांगून, बोलून, प्रमुख चर्चा करून निर्णय घेईन। मी तर एकटा निर्णय घेत नाही, तुम्हाला माहित आहे त्याच्यामध्ये। त्यामुळं पक्ष, पार्टी, योगायोगानं इकडे तिकडे अनेकांना जावं लागलं, यावं लागलं। त्यामुळे सर्वांशी संबंध ठेवले की निवडणूक झाली, आपण दोघांना लढलो तरी भेटला दुसऱ्याशी बोलतो। नाही, असू द्या, कोणाची जिरवत नाही, कोणाची प्रत्येकाची जिरत असते की आता कोणाची वेळ आली त्याची जिरल, काळजी करू नका, मी देत नाही। त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका। आमच्या विभागाचा वेगळा कार्यक्रम आहे, आनंदाचा दिवस आहे। अनेक आयुष्यातले 61 वर्ष पूर्ण करत असताना सर्व प्रापंचिक जबाबदारी असेल, कौटुंबिक जबाबदारी असेल, व्यावसायिक असेल, सामाजिक असेल, ते पार करून उद्या भविष्यामध्ये जाणार आहे। त्यासाठी आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावे। काका बाबा तुम्ही त्यामुळे मोठे पती
सगळ्यांनी द्यावेत. त्यामुळे सगळ्यांनी थोडं थोडं दिलं तर मला काही कमी पडणार नाही. आताही कमी काही नाही आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये राजकारण आणि मैत्री संमत आणि हा वेगवेगळा असतं. ज्या त्या वेळेला जे तो निर्णय घ्यावा लागतो तो आपण नक्की घेऊ. तुमच्या सगळ्यांच्या सल्ल्यानं घेऊ, काळजी करू नका त्याच्यामध्ये. त्याचा सल्ला तुमचा घेऊन त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आज या माझ्या 100ची पुढच्या कार्यक्रमासाठी अनेक जणांनी, मग ते आमच्या ओडूजमध्ये मार्केट कमिटीचे संचालकांनी असेल, अभय देशमुख असेल, तिकडे मान तालुक्यात आमचे मगर असतील, त्यांच्या सहकारी असतील, कारखान्यातल्या काय आमच्या अजय वगैरे तिथल्या मंडळींनी रक्तदान, त्याच्यामध्ये चष्मे वाटप, पुस्तकांचं प्रदर्शन, त्याचबरोबर वेगळे विविध उपक्रम राबवले, पुस्तकाचं वाटप आणि बैलगाड्या शर्यती काही मंडळींनी घेतल्या. इथं कुस्त्याचा याच्यामध्ये अनेक लोकांनी, मंगेश सर, आमचे शिवाजी पवार पारगावकर ह्या मंडळीने एक चांगला आखाडा करून एक आम्हाला नसणारं नवं क्षेत्र दाखवलं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा त्याच्यामध्ये ऋणी राहील. भविष्य काळासाठी सामाजिक, राजकीय आणि इतर सगळ्या गोष्टीसाठी पुन्हा एका नव्या ताकदीनं कामाला लागेल एवढाच तुम्हाला या निमित्त शब्द देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं इथं आलेल्या सर्वजणांचं असंच प्रेम माझ्यावर ठेवो. त्याबद्दल आम्ही पुन्हा आलात पण आपल्या सर्वांचा इथं आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.